नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो आपली आता टाटा नेक्सॉनचे 15,000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि त्याची थर्ड फ्री सर्व्हिस जी असते तिचा आज डेट आहे। तर आपण आता शोरूमला सर्व्हिस सेंटरला जात आहोत हिंगोलीला। आपल्याला सर्व्हिसमध्ये किती खर्च लागलाय किंवा सर्व्हिसमध्ये काय काय चेंज झाले, कुठले कुठले कंपोनेंट्स चेंज झालेत, जसं की इंजन ऑइल झालं आणि दुसरं काही आता चेक केल्यानंतर कळेल की आपल्याला काय चेंज करावं लागणार आहे। पण शक्यतो आपलं जे ओनर्स मॅन्युअल जे आपल्याला प्रोव्हाइड केलं जातं कंपनी थ्रू, जेव्हा आपण गाडी घेतो एक पुस्तक आपल्याला सोबत दिलं जातं। फर्स्ट सर्व्हिसमध्ये काय होणार, सेकंड सर्व्हिसमध्ये काय होणार आणि थर्ड सर्व्हिसमध्ये फ्री सर्व्हिसमध्ये काय होणार किंवा कुठल्याही सर्व्हिसमध्ये आपलं काय काय चेंज होणार ते मॅन्युअल थ्रू आपण जायला पाहिजे। विनाकारण बिल वाढवत बसण्यात काही अर्थ नसतो। शक्यतो जो पार्ट्स खराब झालाय तोच आपण चेंज करायला पाहिजे, नाहीतर एक टार्गेट कंप्लीट करण्यासाठी किंवा उगाच बिल वाढवण्यासाठी नको त्या गोष्टी चेंज करण्यात काही अर्थ नसतो मित्रांनो। आणि आपण थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। 100% भरोसा सर्व्हिस सेंटरवर देऊन चालत नाही। आपण थोडंसं ओनर्स मॅन्युअल फॉलो करायचे की आपल्या सर्व्हिसमध्ये काय काय होणार आहे त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं असतं की थर्ड सर्व्हिसमध्ये आता जसं की मी ओनर्स मॅन्युअल वाचलेलं आहे की थर्ड सर्व्हिसमध्ये ऑइल चेंज होतं, AC फिल्टर्स चेंज होतात आणि वगैरे वगैरे ह्या गोष्टी होतात। तर त्याच गोष्टी आपण मुख्यतः चेंज करायला पाहिजे। आणि तुमची ड्रायव्हिंग स्किल जर चांगली असेल किंवा जर तुमचं एकदम ड्रायव्हिंग परफेक्ट असेल किंवा चांगला असेल आणि गाडीची तुम्ही काळजी घेत असाल तर जास्त काही तुम्हाला खर्च येत नाही। तर आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की आपल्याला थर्ड फ्री सर्व्हिसमध्ये आपल्याला किती खर्च लागले, काय काय चेंज झाले आणि एक्सपिरियन्स कसा होता। आता आपण डायरेक्ट भेटूयात सर्व्हिस सेंटरमध्ये। व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की आलेलो आहोत सर्व्हिस सेंटरला हिंगोलीला, तुम्ही बघू शकता। मी गाडी आतमध्ये टाकलेली आहे, तर आपल्याला कोणीतरी येईल असिस्ट करायला, इथला मॅनेजर वगैरे कोणीतरी। आपली गाडी घेतलेली मित्रांनो ट्रायलसाठी, आपण आता जातोय त्यांच्यासोबत ट्रायलसाठी। गाडीची ट्रायल घ्यायला विनोद भाऊ आहेत आपल्यासोबत। 15,000ची सर्व्हिस आहे यांची। फुरकान सर पण आहेत। 15,000ची सर्व्हिस आहे। ओके, आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलूयात की आता 15,000वर आपल्याला काय काय चेंज करायचं। परत टाटा सर्व्हिस सेंटरला आपण आलेलो आहोत हिंगोली। मित्रांनो आपली गाडी आता घेतलेली आहे, ते रॅकवर त्यांनी ठेवलेली आहे गाडी। या सर्व्हिस सेंटरची एक खास गोष्ट आहे की आपल्याला बाकीच्या सर्व्हिस सेंटरला जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला बाजूला बसवतात, सर्व्हिस कशी होते, आपल्या गाडीसोबत काय करतात हे बघू देत नाहीत। पण या सर्व्हिस सेंटरची एक खास गोष्ट आहे हिंगोलीच्या की आपण बघू शकतो की आपल्या सर्व्हिसमध्ये आपण काय काय करतोय, की आपल्या गाडीसोबत काय काय जे मेकॅनिकल्स जे असतात तसे ते सगळे ओळखीचे आहेत माझ्या। पण बाकीच्या लोकांसोबत पण असं बिहेवियर करत नाहीत की बाजूलाच बसा, बाहेर बसा किंवा 2-3 तासांनी या। ही गोष्ट मला या सर्व्हिस सेंटरची खूप आवडली। ट्रान्सपरन्सी ज्याला म्हणतात तर हीच ती गोष्ट खूप चांगली आहे या शोरूम सर्व्हिस सेंटर। तर आपली गाडी ज्यांच्या अंडर आहे आपण त्यांना विचारू आता आपल्या मेजर सर्व्हिसमध्ये काय काय होणार। मेजर सर्व्हिस म्हणजे आता ही 15,000 किलोमीटरवरची एक महत्त्वाची सर्व्हिस मानल्या जाते। विनोद सर, आता 15,000ची जी सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये आपण काय काय करणार आहोत गाडीमध्ये? एअर फिल्टर वगैरे साफ करणार। ओके। AC फिल्टर वगैरे साफ करणार। ओके। ऑइल फिल्टर बदलीत करणार डायरेक्ट। ओके। ऑइल वगैरे बदली। ओके। वॉशिंग, क्लिनर, साफसफाई जी आहे आपली सगळे क्लिनिंग वगैरे होणार, पूर्ण जनरल चेकअप वगैरे समजा होणार 15,000। आणि कुलंट वगैरे चेंज होईल का याच्यामध्ये? नाही, चेंज नाही होणार। कुलंट चेंज चेकअप होणार, फक्त टॉपअप होईल। हा। अजून काही या सर्व्हिसमध्ये महत्त्वाचं असते? महत्वाचं काय नाही, ऑइल बदली, एअर फिल्टर बदली आणि AC फिल्टर वगैरे, ब्रेक पॅड्स वगैरे चेक होतात का याच्यामध्ये? हा, चेक होऊन सगळ्या गाडीचं चेकअप होतं। हा, आधी पण यांनी आपल्या गाडीचं काम केलेलं आहे, म्हणजे पहिली सर्व्हिस सेकंड सर्व्हिस यांच्या हातावरच झालेली आहे। ते भाऊ आपल्या गाडीचं एअर फिल्टर खोलत आहे। काय नाव मित्र आपलं? गणेश। काय आहे ते? एअर फिल्टर राहते, साफ करावं लागतं। ओके, हे काय चेंज करताय? ऑइल फिल्टर। ओके, याची काही साईज वगैरे असते का? साईज हे जे आहे ऑइल फिल्टर आहे, जे कचरा जे ऑइल इंजिनमध्ये जे येत आहे ते पूर्ण याच्यामध्ये येऊन बसते आणि 15,000वर आपल्याला याला चेंज करावं लागते। प्रत्येक 15,000वर चेंज करावं लागते? प्रत्येक 15,000वर चेंज करावं लागते। हे जे पूर्ण याच्यात जे मटेरियल जे राहते, जे इंजिनमधले जे घसाई जे झालेली राहते ते पूर्ण फिल्टरमध्ये आलेली राहते, त्याच्यामुळे हे 15,000 सर्व्हिसला बदलावं लागतं। दर 15,000? हा, ऑइल सप्लाय करते, इंजिनला फ्रेश ऑइल पाठवतं। ओके, फिल्टर करून। गाडीचं जे जुनं ऑइल होतं ते लीक करून घेतलेलं आहे, खाली तुम्ही बघू शकता। ते न्यू फ्रेश ऑइल टाकणार आहेत। विनोद भाऊ, कोणतं ऑइल आहे? 0W20 गाडी ऑइल आहे। ओके। DS6 टाटा मोटर सिंथेटिक ऑइल आहे। सिंथेटिक मोटरचं किती लिटर आहे? ते 5 लिटर आहे। म्हणजे डिझेल इंजनमध्ये 5 लिटर बसते आणि पेट्रोलमध्ये 4.5। त्याच्यामध्ये पण सिंथेटिक असते का? हा,
ठीक आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो आपल्या गाडीमध्ये ऑइल टाकतं. इथून टाकतो इथून. मागाच्या वेळेस ज्यांनी आपल्या गाडी सर्व्हिस केली ती घोगे साहेब आपल्या सोबत आलेले. घोगे साहेब राम राम. काय म्हणले भाऊ? बिरगड सर यावेळेस आमच्या बिरगड आमचे वस्ताद यांना आज या गाडीनं सर्व्हिस करत आहेत. हो. झिरो 20 आहे ना ते? 0 20 5 लिटर सिंथेटिक. हिंगोली धनंजय मोटर्स आपण इथे आलेलो आहोत. आपल्या ऑइलची लेवल्स चेक करतात. लेवल ते जे 2 छत्र आहेत ते का? नवीन ऑइल टाकल्यावर ऑइलची जी लेवल आहे ते चेक करतात. कूलंट लेवल कमी झाली का? कूलंट बॅटरीचं वॉटर चेक करतात फुरकान भाऊ. बोला. ओके लेवल आहे. बारकाईने एका गोष्टीची तपासणी होती, जसं की कूलंट आणि बॅटरी वॉटर जे असते ते चेक करून टॉपअप केलंय त्यांनी. इधर से कवर खोलना पड़ता है इसका. ओके, एसी फिल्टर के वास्ते. चालतंय. इधर साइड में एसी फिल्टर का ब्लोअर रहता. अच्छा, खालच्या साईडला आहे. हाँ, अंदर की उसके अंदर खोल के 2 स्क्रू खोल के उसके कवर निकालना पड़ता, फिर एसी फिल्टर निकाल. एसी फिल्टर किती किलोमीटर बदलायला पाहिजे? एसी फिल्टर 15,000 वर बदला, म्हणजे अकॉर्डिंग टू यूज आहे समजा ते. चालतं. सहसा 15,000 वर आपण चेंज करू. दर 15वर एसी फिल्टर आणि एसी जे दमट जे एसीचा फ्लो वाढत नाहीये हो, त्याच्यामुळे ते जाम होते, ते डस्ट पकडते. हा डस्ट वगैरे पकडत आहे. ते एसीचा फ्लो वगैरे आपल्या डस्ट मधून येत नाही जास्त. ते साफ केल्याच्या नंतर पूर्ण बदलायला पाहिजे. नंतर फ्रेश हवा, परफॉर्मन्स चांगला आहे. परफॉर्मन्स चांगला आहे त्यांचा. बदलल्याच्या नंतर एसी कूल चांगली होती. बघू शकता फुरकान भाऊ एसीचं फिल्टर खोलताय. जिथे एसीचं फिल्टर प्लेस केलेलं आहे ती जागा. बोला. ये है इसका एसी फिल्टर. ओके, अब अपन चेंज करें मैंने. ते जुनं आहे ना? हाँ, जुना है. ते काय ब्लॉक झालेले का? हाँ, ब्लॉक झाले. पूर्ण काळे पडले. हाँ, नवीन दाखवून देतो फक्त. एसी टॉपअप करण्यासाठी आपण लावलेला आहे. एसीचा गॅस आहे का? हा, एसीचा गॅस काय ठीक आहे. कशासाठी आहे ते? एसी गॅस जे आहे कमी पॉवर जर मारत असेल, ओके. थंड जर नसेल करत, एसी कमी, एसीचा परफॉर्मन्स जर कमी होत असेल, हां. कमी थंड कमी होत असेल तर टॉपअप करायचं. टॉपअप करण्यासाठी लावलेलं आहे आपण हे मशीन. त्याचं मीटरवर काय असेल? हे मीटर आहे, ते सांगते आपल्याला किती पाहिजे, कमी काय आहे, किती पाहिजे, जास्त, हा, किती किती कमी आहे, काय आहे हे सांगते फक्त. हे कुठे अटॅच केले? हे इथं अटॅच होतं इथं नोझलला. हां, ते अटॅच होतं या आपण. सर्वच काम होतं इथं हिंगोली आपल्या इथं. ते शोरूमचं नाव हिंगोली धनंजय मोटर्स. धनंजय मोटर्स हिंगोली. हां, आपल्या गाडीची आता सर्व्हिसिंग 50-60% झालेली आहे. म्हणजे टॉपअप्स, ऑइल चेंज, फिल्टर चेंज, एसी फिल्टर चेंज केलेलं आहे. आता गाडीचं इंटरनल क्लिनिंग व्हॅक्यूम थ्रू स्टार्टअप केलेलं आहे. गाडी आतून भरपूर घाण झालेली आहे. आता इंटरनल क्लीन होते गाडी. शकता मित्रांनो, फुरकान भाऊ आपली गाडी एकदम चांगल्या प्रकारे व्हॅक्यूम क्लीन करून देतात. पूर्णपणे एकदम इमाने इतबारे काम आहे फुरकान भाऊचं. गाडीची व्हॅक्यूम क्लिनिंग जी असते, म्हणजे धूळ वगैरे जी आहे गाडीची, ती इंटरनल क्लीन केलेली आहे गाडी. आता गाडी आपली गेलेली आहे वॉशिंगसाठी. वॉश केल्यानंतर आपल्याला रिसिप्ट मिळणार की आपल्या गाडीमध्ये गाडीचं एस्टिमेट किती झाले, गाडीची सर्व्हिसिंग कॉस्ट वगैरे. ॲट द एंड ऑफ व्हिडिओ मी तुम्हाला सांगेन की गाडीमध्ये आपल्याला किती पैसे लागले सर्व्हिस करण्यासाठी. थर्ड फ्री सर्व्हिस, म्हणजे आपल्याला फक्त इथं लेबर चार्ज नाही द्यायचे, बाकीचा किती खर्च लागला आहे गाडीमध्ये आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. गाडी आपली धुवायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता.
आपली गाडी वॉश करून झालेली आहे. आता गाडी रिवर्स घेत आहेत. गाडी पुसून वगैरे क्लीन करून आपल्याला हँडओव्हर करतील. फायनली आपल्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे. गाडी क्लीन करून सगळ्या गोष्टी करून चकाचक करून आपल्याला गाडी हँडओव्हर थोड्या वेळात देत असते. बिल पेमेंट केलं आहे आपण. आता किती बिल झाले मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. गाडी एकदा सर्व्हिस सेंटरच्या बाहेर नेलं की तुम्हाला बिल, इनवॉइसचा फोटो सगळं शो ऑफ करेल. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो. सर्व्हिस एकदम चांगली करून दिली. आपल्या डोळ्यांसमोर सर्व्हिस केली आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर चेंज केली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपल्याला आपली गाडी हँडओव्हर केलेली आहे त्यांनी. एकदम चांगल्या प्रकारे सर्व्हिस करून दिलेली आहे. आता ॲट द एंड ऑफ व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की गाडीला सर्व्हिस कॉस्ट किती लागली. माझ्या हातामध्ये तुम्ही बघू शकता टॅक्स इनवॉइस आहे आणि यावर क्लिअर कट लिहिलेलं आहे की 3297 रुपये म्हणजे 3297 रुपये आपलं ओव्हरऑल बिल आलं आहे. यातलं टाटा मोटर्स जेन्युइन ऑइल जे आहे ते आहे 2614 आणि AC ऑइल फिल्टर 180 रुपये म्हणजे 179 रुपये आणि CGST आणि HGST 9% म्हणजे 18% GST आपल्याला 500 रुपये GST लागलेला आहे. टोटल बिल आपलं झालं आहे 3297 रुपये. तर मित्रांनो थर्ड सर्व्हिस जी की 15,000वर केली जाते तिचं बिल तुम्ही बघू शकता 3297 रुपये. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की आत्ता खूप असं काही मेजर खर्च आपल्याला आलेला नाही आहे. 15,000 गाडी किलोमीटर चाललेली आहे. 14,600 समजा ओव्हरऑल 15,000वर आपण सर्व्हिस करतो. तर 3297 फक्त आपल्याला ऑइलचा खर्च आलेला आहे. व्यतिरिक्त काही मेंटेनन्स वगैरे काही लागलेलं नाही आहे. AC फिल्टर्स, ब्रेक पॅड्स वगैरे आपले सगळे चांगले होते. AC फिल्टर पण आपल्याला चेंज करायची गरज नाही पडली. थोडासा घाण झाला तर क्लीन करून त्यांनी तोच परत चालेल असं सांगितले. आणि आपल्या ACचा परफॉर्मन्स पण ठीक आहे. आणि ऑइल चेंज केल्यावर, गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर गाडीचा आवाज एकदम चेंज होतो. एकदम सॉफ्टनेस गाडीमध्ये येते. ते मी आता फील करू शकतो आहे कारण मी स्वतः गाडी चालवतो आहे. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खूप प्रेम द्या. जसं की तुम्ही देताय, नेहमीच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम देताय तसं चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रो होण्यासाठी मदत करा. धन्यवाद.